मंडळी, आजच्या भटकंतीत तुम्हाला घेऊन आलोय मी चला हर्ष किल्ल्यावर. तर आता हर सुरुवात हर करूया. महादेव गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. गणपती बाप्पाचं स्मरण करून आणि हर हर महादेवाच्या घोषणा देऊन आमचा ग्रुप महादरवाजेकडनं वरती किल्ल्याकडे चढाई करू लागला. अशा कातळ पायऱ्यातून हळूहळू आम्ही पुढे वाट काढत निघालो. आणि असे अवशेष बघा, किती पुरातन आणि पूर्वी जर किती भयानक असेल. एवढ्या उंचावर आणि अशा अवघड वाटेने एकदम छोटी एकच माणूस एका वेळेस जाईल अशी बनवलेली ही वाट. अशा अवघड याने आता आम्ही वर निघालेलो आहे. हर्ष किल्ला उर्फ हरिहरगड हा इगतपुरीपासून 48 किलोमीटर आहे आणि नाशिकपासून 40 किलोमीटर अंतर आहे. तर गडाच्या पायथ्याशी निरगुडवाडी इथून हरिहर किल्ल्यावर जायला वाट आहे. तर हा हरिहर किल्ला यादव घराण्याच्या काळात बांधला गेलेला आहे. 1636 मध्ये त्र्यंबक व पुण्यातील इतर किल्ल्याबरोबर खान जमामकडेही ताब्यात गेला. गडाच्या पायथ्याला हर्षवाडी आणि निरगुडवाडा अशी 2 गावे आहेत. हर्षवाडीहून चढणे निरगुडवाडीवरून सोपे आहे. निरगुडवाडीच्या उत्तरेकडील टेकडीपासून चढायला सुरुवात होते. तसेच गडाच्या पायथ्यापासून 60 मीटर कोरीव पायऱ्यामधून चढणे आश्चर्यकारक आहे. कारण ह्या उभ्या उतरणीच्या 60 अंशाच्या असलेल्या दगडी शिडीसारख्या पायऱ्या बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या आहेत, परंतु मध्ये खोबणी केलेल्या असल्यामुळे ते पकडून चढायला सोपं जाते आणि एका वेळेस एकच माणूस ह्या वाटेने जाऊ शकतो. तसंच आता आम्ही बघा पुढे सगळे आमचे उत्साही कार्यकर्ते, आमचा पूर्ण ग्रुप असतो आणि ते सर्व आम्ही जवळजवळ 20 ते 25 जणांचा आमचा ग्रुप आहे पूर्ण. आणि आम्ही दरवर्षी एका किल्ल्याला भेट देतो. तर आमचा ह्या वर्षीचा किल्ला आहे हर्ष किल्ला. तर आमचे सगळे आता एक 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 आता वर येऊन राहिलेत. तसा किल्ला खूपच अवघड आहे, धोकेदायक सुद्धा आहे. चढताना सर्वांनी काळजी घेणे अपेक्षित आहे. बघा आमचे वाघमारे साहेब एकदम जोशात चढतात आणि हळूहळू चाललेले आहेत पुढं. तर आता पूर्ण आम्ही हळूहळू गडावर जात आहोत. तुम्हाला हर्ष किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर अजून भरपूर काही बोलता येईल. हरिहर किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळ पायऱ्या आहेत आणि चढताना एका वेळेस एकच व्यक्ती जातो आणि खोबणी बनवलेत. आणि हे पूर्ण चढून गेल्यानंतर चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवाची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला 4 ते 5 पाण्याने भरलेल्या दगडात कोरलेल्या कातळ म्हणजे टाक्या दिसतात. आणि तसंच डावीकडे खाली उतरून आपल्या ते पूर्ण तटापर्यंत पण जाता येतं. या किल्ल्याला चौफेर कातळकड आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रह्मगिरी दिसतात व दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील 80 अंश असलेल्या कातळ पायऱ्या चित्त थरारक आहेत. हा गड 3676 फूट आहे. गिर्यारोहण प्रेमींकरता हा एक पर्याय आहे. हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजी राजाने 1636 साली निजामशहाची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबक गडासोबत हा किल्ला सुद्धा जिंकलेला होता. तुम्हाला जर हर्ष किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्ही पहिला मार्ग असा नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून त्र्यंबकेश्वरच्या 3 किलोमीटर मागे सापगाव लागेल. सापगावच्या तिथून रस्त्याने जाऊ शकता किंवा दुसरा मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वरवरून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने जाताना जर तुम्ही इकडनं गेलात तर मोखाड्या व फाट्यावरून तुम्ही पुलाची वाडीवरून वरती चंद्राची मेट आणि निरगुडवाडी असं तुम्ही गडावर जाऊ शकता. किंवा तिसरा मार्ग कसारा खोडाळा मार्गावरून जाता येईल. तिकडून कसारावरून आलं तर खोडाळ्यावरून असं आले तुम्ही तर देवगाव पासूनच 1 किलोमीटर अलीकडेच मागे तिथे डाव्या बाजूला टाकेहर्ष मार्गाने गेल्यास निरगुडपाडा ह्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते, असं तुम्ही पोहोचू शकता. तर बघा मी आता पूर्ण वर चढलोय. मध्ये पण चढताना असे पूर्ण गुफा आहे. गुफेतून कातळ कोरून भुयारी मार्ग बनवलेला आहे आणि असं
वरती जायला रस्ता आहे बघा, किती अवघड आहे आणि एकदम असं सुंदर सुद्धा वाटतं आणि मनमोहक आहे. तर पूर्ण किल्ला कातळात असं कोरून बनवलेला आहे. आता आपण मुख्य प्रवेशद्वारात किल्ल्याच्या पोहोचलेलो आहोत. तिथं आता या गुफेतून बाहेर पडल्यानंतर सर्व एक एक येतात, कारण या गुफा पूर्ण पार करून इथं किल्ल्याचा प्रवेशद्वार मुख्य लागतो आणि तिथून बाहेर जातात. आता सर्व हे येतात बघा, विलास, दीपक आणि जगदीश, आम्ही सर्व आता येतोय आणि आता आपण किल्ल्यात प्रवेश करतोय. तर आता हा प्रवेशद्वार पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर वरून पूर्ण आजूबाजूचा सभोवतालचा परिसर दिसतोय. अशी सहज नजर मारली तर बघा किती सुंदर मोहक दिसते. हा पूर्ण आजूबाजूचा परिसर दिसतोय. तिकडनं त्र्यंबकगड दिसतो, पुढे समोर तिकडे ब्रह्मगिरी, असा पूर्ण आजूबाजूचा परिसर दिसतोय. आणि आता इथून तसंच हळूहळू पुढे चढाई करायची आहे. तेव्हा आपण आता मुख्य किल्ल्याच्या ठिकाणी पोहोचतोय. आता एक खाली बघा, एक सुंदर तळं दिसते. इथे एक महाराजांचा मठ आहे आणि एक हे पूर्ण दगडी बांधकाम केलेलं असं तळ आहे. असं सुंदर बघा वरून परिसर दिसतोय. तर असा हरिहर गडावरचा परिसर आहे. आणि आता सर्व आम्ही हळूहळू पुढे मुख्य किल्ल्यात चाललेलो आहेत. आणि आमची सर्व कंपनी आता थोडीशी थकवा आलेली, आमचे गडगे साहेब पूर्ण थकलेले आहेत, थोडंसं त्रास सुद्धा झालेला आहे. आणि इकडे किरण, जगदीश, ओमकार, विजय, विलास, मनोज पूर्ण सेल्फी घेण्यात दंग आहेत. आणि विजयचे तर काही सांगायलाच नको. अर्धा किल्ला पार केला आणि त्याच्यात एवढी धडकी भरली की मी किल्ला पूर्ण चढू शकतो की नाही ही मनात धासधूस, एवढा तो घाबरलेला होता. परंतु बहादराने मनात निश्चय केला आणि मी किल्ला चढणारच ठरवलं आणि खरंच तो किल्ला पूर्ण त्यांनी चढून पार केला. खरंच त्याच्या एक हे हरिहर किल्ला ही एक त्याच्या जीवनातली अविस्मरणीय आणि संस्मरणीय अशी गड किल्ल्याची सफर लक्षात राहिलो. ओमकारच्या तर मनातच आनंद गगनात मावेना, कारण किल्ला सर केल्यामुळं खूपच खुश किरण आणि आमचे गडगे सर. हर्ष किल्ल्याचे नियोजन त्यांचंच, त्यांनी पूर्ण मुलांमध्ये सहभाग घेऊन गड किल्ल्याचं हे नियोजन केलेलं होतं. आणि हा भागीरथ दाखवतोय तो तिकडचं त्र्यंबकगड वगैरे बाजूलाच आहे आणि तिकडच समोर त्र्यंबकेश्वर, असं सुंदर परिसर बघा. आता आपण मुख्य गडावर पोहोचलेलो आहे बघा. इथे हे तलाव आहे कातळात कोरलेलं आणि याच्या बाजूलाच हे एक आपली शंकराची पिंड आणि नंदी आहे. तर याची अशी आख्यायिका आहे, जुनी लोक सांगतात की हा नंदी आहे, याला तलावात नेऊन आंघोळ घालून आणायची, त्याचं दर्शन घ्यायचं. परंतु जर त्याला सांगितलं का आपण आता तुला मी घरी घेऊन जातो असं, तर तो नंदी उचलत नाही, अशी याची आख्यायिका आहे. तर असा हा नंदी आहे. तसेच बघा आजूबाजूचा परिसर पूर्ण सुंदर आहे आणि इकडे बाजूलाच हनुमानाचं मंदिर आहे. इकडे दिसतंय हे बघा, साईडलाच आमचा बारकू वगैरे तिकडे फोटो काढतोय. तर इथं हे हनुमानाचं सुद्धा मंदिर आहे. इथं समोरच बघा हे हनुमानाचं मंदिर दिसते, सुंदर मूर्ती आहे इथं. आणि बाजूलाच इकडे अजून एक वेताळाचं मंदिर आहे. असे सर्व आमची कंपनी आता इथं पोहोचलेले आहे. कोणी हातपाय धुतंय, कोणी देवाला आंघोळ घालतोय, दर्शन घेते. आता सर्वांचं महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि हनुमानाचंही दर्शन घेऊन झालेलं आहे सर्वांचं. आणि सर्व आता काय करता चला. पुढे जे गडाचे काही अवशेष आहेत, इकडे दारुगोळा कोठार, काही पाण्याचे टाके वगैरे आहेत, घरात सगळे हे आता बघण्यासाठी हळूहळू पुढे निघतोय. समोरच हा पूर्ण मोठा विस्तीर्ण तलाव आहे. तसेच समोर तिकडे झाड आहे, तिकडे काही माकडे आहेत. तर तुम्ही जर आलात तर माकडांसाठी काहीतरी सोबत असावं किंवा हातात काहीतरी सुरक्षा म्हणून काठी वगैरे जवळ असावी, कारण माकडे त्रास देऊ शकतात. आत्ता किल्ल्याची चढाई करून सर्वजण खूपच थकलेले आहेत.
तर आता आम्ही सोबत जेवणाचे डब्बे वगैरे घेऊन आलो आहे, पाणी बॉटल्स वगैरे. तर आता आम्ही सर्व कंपनींना बोलवून घेतोय, चला हो आता जेवण करूयात. त्याच्यामुळे सर्वांना आता आम्ही बोलवलेलं आहे आणि जेवण करायचा विचार आहे आता. त्याच्यामुळे आम्ही सर्व आता एका झाडाखाली बसतो आणि जेवण सुरू करतो. तोपर्यंत मला हरिहर किल्ल्यावरून सभोवताचे दृश्य मात्र फारच छान दिसते हो. लात बीत मार. उत्तरेला जर नजर फेकली तर इकडच्या बाजून वाघेरा आणि दक्षिणेला इकडनं वैतरणा तलावाचे दृश्य सुंदर दिसतं. तर तशाच बाजूला पार्श्वभूमी कावनाई व ट्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. तसंच पूर्वेच्या बाजून मग कापड्या, बर्मा, मग तीर्थ तसेच आहे, आज त्र्यंबकला शाही पर- इकडनं हे लागून ब्रह्मगिरीचा किल्ला म्हणजे उर्फ नाही, त्र्यंबकगड दिसतो. आणि खाली उतरून समोरील गोलाकार घुमटाचा माथा जर असलेल्या दगडी 30 फूट लांब व 12 फूट रुंद अशा या पुढे दगडी कोठी दिसेल. तर आपण आता हे पतंग काय उडवलं ते सरळ पुढे निघालेलो आहोत. सर्व थकलेले आहेत अक्षय डोंगरावर आणि पुढे आता हळूहळू आपला जो उंच माथ्याचा टेकडीवरचा जो सुळका आहे हरिहरचा, तिकडे निघालेलो आहेत. आणि आमचे गडगे सर आमचे हरिहर किल्ल्याचे पूर्ण नियोजन करते. त्यांनी बघा हातात झेंडा घेऊन त्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार केल्याची, फत्ते केल्याची ते एक ग्वाहीच देतात. तर आता आम्ही आता हे कातळ जे पूर्वी घोड्यांसाठी पाणी पिण्यासाठी वगैरे ते बनवलेलं आहेत बघा, असे बरेचसे त्यांनी 4 ते 5 असे कातळात कोरलेले चौकोनी हौद आहेत. आणि आपण आता त्या हौद बघा किती सुंदर दिसतं, अजूनही पाणी स्वच्छ आहे. तर पुढे आता आपण हळूहळू निघाले. हे आमचे हौद बघून पुढे थोडंसं 15-20 फुटावर गेल्यावर इथे आपल्याला 30 फूट लांब व 12 फूट रुंद अशा दगडी कोठीचं दिसते. तर हे कोठीचं प्रवेशद्वार अगदी छोट्या म्हणजे लहान खिडकीसारखं आहे. कोठीत दिवसा सुद्धा काळोख असतो. इतिहास काळातही दारू कोठाराची वास्तू हरिहर किल्ल्यावरील एकमेव ही अशी वास्तू आहे का ती पूर्ण अजून शाबूत आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे तिला पूर्ण छत आहे, आत पूर्ण काळोख आहे आणि सुस्थितीत अजूनही ती आपल्याला पाहायला मिळते. हरिहर किल्ल्यावरून समोरचा परिसर अप्रतिम दिसतो. समोरचा जर ब्रह्मगिरी डोंगर पाहिला तर एकच नंबर. आणि ही पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग नजर मारली तर जणू काही हिरवा शालू पांघरून नटलेले असेच दिसते. तर आता आमचे बघा सगळे चला मला पाहू द्या आमचे काय उत्साही आतमध्ये घरात ट्रेकर्स पवारपाडा ग्रुपचे नको सगळे टाकू कंपनी आमची बघा काय करायला सगळं दारू वापरते कोठारात वास्तू आज खराब करीत आहेत. नजर नाव मारतात टाकून. की दारू कोठार नेमके आहे कसं म्हणून सर्व निरीक्षण करतात. प्रत्येक जण त्याच्या थांबा मला डोक्यावर पाहू द्या ना काय आहे. चला लवकर अजूनही ते एवढं चांगल्या सुस्थितीत आहे की ती एकमेव अशी हर्ष किल्ल्यावरची इमारत आपल्याला बघायला हा मिळते. आणि आत हा राहू दे पूर्ण काळोख चल आहे हो. बघा नजर मारण्यात पूर्ण काळोख आहे. फ्लॅश नको. लाईट चालू केल्यामुळे थोडासा उजेड दिसतो. एक अजून मला आवर्जून सांगावं वाटतं, सर्व ट्रेकर्स गड प्रेमी यांना आवर्जून विनंती करतो की तुम्ही जेव्हा गडावर किल्ल्यावर जाल त्या वास्तूवर अशी चित्र विचित्र नावं लिहू नका. त्याने अरे ते इकडे घर आहे. उद्धटीकरण होतं आणि आपले ते एक जुनं वैभव जे सौंदर्य विद्रूप होतं. तर असं चुकूनही करू नका. एक मला आव्हान करावं वाटतं, तुम्ही गड किल्ल्यावर जाताना आपल्या नेलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू वगैरे तिथंच टाकू नका, जेणेकरून तिथलं वातावरण दूषित होणार नाहीत. तर तुम्ही ही काळजी घ्या. आता बघा तसंच आता एवढं एक सुंदरसा परिसर ब्रह्मगिरी. नजारा बघा समोर असं दिसतंय हो. बघा. पूर्ण गवत आहे शंकराच्या आणि पुढे याचे काय नाही घर आम्ही आहे. ह्या गवताचे घर आहे. पाय वाट काढत काढत पुढे निघतोय. तर आम्ही ते सुळक्याकडे जाताना असंच पायवाट काढत काढत गवतातून आम्ही पुढे निघालो होतो. बघा इथेही पाण्याचं एक टाकं दिसते बघा, पूर्ण भरलेलं आहे. पूर्वीच्या काळी ही पाणी पिण्याची एक व्यवस्था होती. अशा प्रकारे गड किल्ल्यावर कातळात कोरून हौद तयार केले जायचे आणि पावसाचं पाणी त्याच्यात साठवलं जायचं आणि मग नंतर ती वर्षभर पुरेल असं एवढे पाणी त्याच्यात साठवून त्याचा उपयोग केला जायचा. असं सुंदर परिसर बघा, किती नयनरम्य दृश्य दिसतंय.
समोरचा परिसर डोंगर छानच दिसतंय. तर नक्कीच तुम्ही योग आला तर तुम्ही हरिहर किल्ल्यावर या. साधारण हरिहर किल्ल्यावरची पूर्ण फेरी मारायला आपल्याला साधारण 2 ते 2.5 तास लागतात, कारण एवढा विस्तीर्ण असा परिसर आहे आणि बऱ्याचशा वस्तू पाहण्यासारख्या आहेत, परंतु काही इमारती किंवा जे काही निवासस्थानं होती पूर्वीची त्यांची पूर्ण पडझड झालेली आहे. तरी पण आम्ही गवत काट्यातून वाट काढत एक एक करत असं सर्व परिसर फिरलो. तर असं सुंदर हे आहे. तसे बरेचसे जण आता थकलेले आहेत इथं आपल्या दारू कोठाराजवळ सर्व येऊन बसलेत, काही फिरतात. तर हा खूपच असा आमचा अविस्मरणीय क्षण आहे. अजून अशा प्रकारे आमचा पूर्ण गड फिरून झालेला आहे आणि आता आम्ही परतीच्या मार्गावर निघालोय आणि आता आम्ही ह्या हरिहराच्या अशा विस्तृत खोल दरीत बघा, असं भीती भयानक वाटणाऱ्या अशा खोल दरीतून उतरण्याचा आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. परंतु या पायऱ्याबद्दल अजून मला एक विषय आठवला. सन 1818 साली इंग्रजांनी जणू मराठीशाही बुडवण्याचा घाटच घातला होता. जवळजवळ त्यांनी प्रत्येक आपल्या मराठ्यांचे गड किल्ल्यावर आक्रमण करून गडाच्या पायऱ्या किंवा गडावर जाणारे रस्ते नष्ट करण्याला सुरुवात केलेली. तर अशातच आपल्या हरिहर किल्ल्याची जबाबदारी कॅप्टन ब्रिग्ज यांच्यावर दिलेली. तर कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेताना त्याने याच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, या किल्ल्याच्या पायऱ्याचे वर्णन शब्दात करणे कठीणच. अशा पद्धतीत त्याच्या तोंडातून शब्द निघाले आणि त्यांना हरिहरगडाच्या या किल्ल्याच्या पायऱ्यांची त्याच्या मनाला भुरळ पडली आणि त्यांनी या किल्ल्याच्या पायऱ्या न तोडण्याचा निर्णय घेतला आणि तेच आज आपल्याला आठवण म्हणून आणि मनाला मोहून ठेवणार असे हरिहरगड किल्ल्याच्या पायऱ्या शाबूत राहिल्या आणि आज आपल्या गडप्रेमींना, दुर्गप्रेमींना या हरिहरगडाच्या किल्ल्याच्या पायऱ्या भुरळ घालते. त्या काळच्या इंग्रजांच्या ह्या गड किल्ल्यांच्या पायवाटा तोफा लावून नष्ट करणे, उद्ध्वस्त करणे या धोरणामुळे अनेक किल्ल्यांचे रस्ते सुद्धा नष्ट झाले. जसे की अलंग, मदन, कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्यादी अनेक किल्ल्यांच्या पायवाटा किल्ले तोफा लावून यांनी नष्ट केल्या. पण हरिहर किल्ल्याच्या अद्भुत अनोख्या पायऱ्यांनी कॅप्टन ब्रिग्जला सौंदर्याची जणू मोहिनीच घातली आणि कॅप्टन ब्रिग्जवर या हरिहरगडाच्या किल्ल्याच्या पायऱ्यांची काय जादू झाली कुणास ठाऊ. पण त्यांनी हरिहर किल्ला जिंकून घेतला, पण हरिहर किल्ल्याच्या त्या सुंदर पायऱ्यांना त्यांनी हात सुद्धा लावला नाही. यावरून तुम्ही लक्षात घ्या की हरिहरगडाच्या पायऱ्या किती सुंदर असतील, किती मोहक आणि किती मोहिनी घालणारे आहेत. तर हे गिरी दुर्ग प्रेमींना, गड किल्ले सफर करणाऱ्यांना एक मोहिनी आहे आणि एक चांगलं सौंदर्ययुक्त हे ठिकाण आहे. तर तुम्ही निश्चित बघा. बघा आमचे आता सर्व गडावरून गेलेले सर्व उतरताना सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता हळूहळू एक एक जण खाली उतरत आहोत. कारण काय आहे, उतरताना एवढी मनात भीती धडकी भरते जर का चुकून यदा कदाचित बॅलन्स गेला जर खाली तर पूर्ण माणूस जगूच शकणार नाही, एवढी खोल आणि भयावह दरी आहे. तर विचार करा, त्या काळात कोणतेही साधनं नसताना कसं बनवलं असेल हो, एवढं असं अद्भुत आणि सौंदर्य, आणि एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकेल असा हा मार्ग. आणि उतरताना सुद्धा खूपच काळजीपूर्वक उतरावं लागतं, कारण काही काही ठिकाणी गडाचे आता काही जे थोडं संरक्षक भिंती थोड्याशा बनवले बघा, हे साईडनं खथडे साधारण एका वेळेस व्यक्ती जाते, परंतु असं बनवलेलं होतं. पण काही ठिकाणी ते आता पडझड झालेले, तुटलेले, तरी परंतु अजूनही ते शाबूत आहेत. तर असं ह्या हरिहरगडाची ख्याती आहे. तुम्ही योगायोगाने जर तुमचा प्लॅनिंग झाला, जायचं झालं, तर तुम्ही साधारणतः थंडीच्या दिवसातच जाण्याचं प्लॅनिंग करा. कसं, थंडीच्या दिवसात डोंगर चढायलाही सोपं असतं
आणि थोडं थंड वातावरण असतं. आणि उन्हाळ्यात काय होते, पूर्ण डोंगर सुद्धा तापतात आणि जायचा त्रास होतो. तर आता आम्ही पूर्ण उतरून आता महादरवाज्याच्या आसपास पोहोचलेलो आहे. परंतु अशी आमची एक फजिती झाली तर काय सांगावा. आता आम्ही इथे महादरवाज्याच्या आसपास सर्व आलो, काही पुढे आलो आणि काही मागे राहिलेत. आणि पुढे आल्यानंतर अशी एक हे घडलं की काय सांगू. महादरवाज्या समोरच जे अ, पाणी आहे आणि तिथं बघा तुम्हाला दाखवतोय, ह्या पाण्याच्या साईडला तिथे एक साप आहे, छोटासा साप. आता हा साप दिसला, आता आमच्या मित्रांना सर्वांना सांगायचं कसं, का अरे इथं साप आहे. कारण जाण्या येण्याला तीच वाट आणि एक व्यक्ती जाईल एवढीच. त्याच्यामुळे आम्ही शांत बसून घेतलं आणि कुणालाही न सांगण्याचा निर्णय घेतला. कारण जर कुणाला सांगितलं इथं साप आहे, तर एखाद व्यक्ती भीतीपोटी उडी मारू शकतो किंवा काही करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही कोणालाही सांगितलं नाही. सर्वांना ह्या साईडला येऊन दिलं आणि गड किल्ला सफर मोहीम फत्ते झाली म्हणून सर्व आमचे मित्रमंडळी, सर्व आमचे ग्रुपमधले मुलं आनंदात महादरवाज्यात गड मोहीम फत्ते झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव ए अशा काय रे? घोषणा देऊन आम्ही आता सर्व ग्रुप आमचा महादरवाज्याकडून खाली परतीच्या मार्गाला उतरायला सुरुवात झाली. तर आता एक एक सर्व उतरतात. आता आमचा बघा वरून कसं दिसते सुंदर असं, सर्व उतरतात आणि तुम्ही उतरा, धरून ठेवा असेल. एक 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 करून आम्ही सर्व आता खाली उतरवत आहोत. कारण आमच्या सर्व गाड्या निरगुडवाडी इथे आम्ही जवळजवळ सर्व 15-20 बाईक आमच्या होत्या. सगळ्या आमच्या बाईक तिथं लावलेल्या होत्या आणि आम्ही सर्व आता हळूहळू खाली उतरायला सुरुवात करतोय. तर इथे सर्व असे थांबलेले आहेत. काही खाली बघा पूर्ण पायऱ्या उतरून खाली टोकाला पोहोचलेल्या आहेत आणि दिसतात बघा, मी दाखवतोय. आणि असा हळूहळू हळूहळू आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय आणि एक मनात आनंद ओसडून वाहत होता की आम्ही सर्व जवळजवळ 20-25 पूर्ण ग्रुपची सर्व मुलं सर्व व्यवस्थितरित्या सुखरूपरित्या ही हरिहर किल्ल्याची गड मोहीम फत्ते केली. त्यामुळे एक वेगळाच आमच्या मनात उत्साह आणि आनंद ओसडून वाहत होता. कारण एवढी हरिहर गडाची एवढे ग्रुप घेऊन जाणं आणि सफर यशस्वीरित्या करणं थोडं अवघडच. मंडळी, मी हरिहर गड किल्ल्याची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि जेणेकरून अजून तुम्हाला तुमचे नातेवाईक मित्रमंडळी असतील तर ह्या व्हिडिओची लिंक पाठवा, त्यांनाही बघता येईल. कधी योग आला तर व्हिडिओ बघून ते नंतर त्या ठिकाणी जातील पण. धन्यवाद.